माळी स्वशा इन्व्हेस्टमेंट्स. गेली 2000 सालापासून आम्ही या गुंतवणुकीच्या क्षेत्रात काम करतो. आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं सुरक्षा कवच आणि पैशांची ग्रोथ. आता आपण आज त्या पुढे जाणून घेऊया सुरक्षा कवच या पिलरबद्दल. सुरक्षा कवच नेमकं म्हणजे काय त्याची व्याख्या जाणून घेऊ. बेसिकली फॅमिलीमधील कुटुंबकर्ता किंवा कुटुंब प्रमुख आणि त्याच्यासोबत इतर मेंबर्स ज्यांचा सोर्स ऑफ इन्कम येतो, हा पैसा प्रत्येक महिन्याला त्या फॅमिलीमधील महिन्याचा खर्च, सणवार कार्यक्रम याचा खर्च आणि भविष्याच्या प्लॅनिंगची तरतूद, या सगळ्या गोष्टी यातून वर्कआउट केल्या जातात. आता महत्त्वाचं काय आहे बघा, हे सगळं नियोजन करत असताना त्या फॅमिलीमध्ये जो येणारा महिन्याचा पैसा आहे हा पुढचे 15 ते 20 वर्ष तसा सातत्याने येणारा आहे. या येणाऱ्या पैशाचा जो फ्लो आहे तो कोणत्याही कारणाने, कोणत्याही आघाताने न थांबता, न कुठेही खंड पडता जर तो त्या कुटुंबामध्ये पैसा येत असेल तर त्या कुटुंबाची ती लाईफस्टाईल किंवा ती जगण्याची पद्धत मेंटेन राहते. आता नेमकं इथं काय होतं तर सुरक्षा कवच जेव्हा आपण म्हणतो तर त्या फॅमिलीमध्ये त्या इन्कम असणाऱ्या व्यक्तींचं त्यांचा इन्कम सेक्युअर करणं हे खूप गरजेचं असतं आणि यासाठीच जे पर्याय आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत. त्यामध्ये येतं पर्सनल ॲक्सिडेंट PA पॉलिसी, सेकंड येतं मेडिक्लेम, तिसरी गोष्ट येते महत्त्वाची इमर्जन्सी फंड्स आणि सगळ्यात महत्त्वाचं जो येतो तो लाईफ इन्शुरन्स. तेव्हा त्या फॅमिलीचं पूर्ण सुरक्षा कवच या सगळ्या प्रकाराने कंप्लीट केलं जातं. या प्रत्येक पर्यायाबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊया पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हा आणखीन काही माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन नंबरमध्ये तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद.